5 आणि 10 दिवसांच्या गणेशांचे विसर्जन झाले असून श्रावण महिनाही संपला आहे। त्यामुळे खवय्यांच्या उड्या मासळीवर पडत आहेत। जिल्ह्यात सध्या समुद्रातील मासेमारी जोरात सुरू असून मोठ्या प्रमाणात मासळी मिळत आहे। त्यामुळे मासळीची आवक वाढली असून भावही आटोक्यात आहेत। याचा फायदा स्थानिकांसह पर्यटक आणि खवय्यांना होत आहे। पावसाळ्यात जून महिन्यापासून मासेमारी बंदी होती। नारळी पौर्णिमेनंतर दर्याला नारळ अर्पण करून बोटी समुद्रात गेल्या, मात्र वादळी वाऱ्यामुळे त्या परतल्या होत्या। आता वातावरणात अनुकूल असल्यामुळे मासेमारी पुन्हा सुरू झाली आहे। मोठ्या विश्रांतीनंतर मासळीची चांगली आवक सुरू झाल्याने मच्छीमारही आनंदात आहेत। जिल्ह्याला तब्बल 240 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असल्याने येथे ताजी मासळी सहज उपलब्ध होते। अनेक लोक आणि पर्यटक खास ताजी मासळी खाण्यासाठी येथे येतात। कोळंबी, सुरमई, रावस, टोळ, कर्ली, घोळ आणि पापलेट या माशांना विशेष पसंती मिळत आहे। तसेच बांगडा, बोंबील, मांदेली अशा माशांची सध्या लॉटरी लागत आहे।